आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कारल्याची भाजी, जी लहान मुलं देखील आवडीने खातील. त्यासाठी आपण इथे अर्धा किलो कारली घेतलेली आहेत. तुम्ही बघू शकता मी इथे एक गोल चकत्यांमध्ये कारली कापून घेतलेली आहेत. आपण आता याच्यामध्ये 2 चमचे मीठ ॲड करूया आणि एक 4 ते 5 तास मिठामध्ये मुरवत ठेवूया. कारलं आपलं 4 ते 5 तास आपण मुरत ठेवलं होतं मिठामध्ये, ते बनवण्यासाठी रेडी आहे. तर आपण याला स्वच्छपणे 2 वेळा धुवून घेऊयात आणि भाजून घेऊयात. एक 5 मिनिटं आपण त्याला फक्त परतून घेणार आहोत. कारलं नीट भाजूपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया. फोडणीसाठी आपण इथे 3 मोठे कांदे, 2 टोमॅटो, कढीपत्त्याची 4-5 पाने, कोथिंबीर आणि एक 5-6 बागड्या लसूण सोलून घेतले. कारलं आपलं आता भाजून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे रंग थोडासा आपला फिका झालेला आहे कारल्याचा. आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपण एक 2 ते 3 टेबलस्पून तेल ऍड करूया. फोडणीसाठी आता आपण कढीपत्त्याची पाने ऍड करूया. आता आपण बारीक चिरलेला कांदा ऍड करूया. कांदा आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊ. कांदा भाजताना आपण थोडंसं हलकसं मीठ ऍड करूया त्याच्यामुळे कांदा आपला लवकर भाजला जातो. कांदा इथे आपला भाजून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो ऍड करूया. तुम्ही बघू शकता टोमॅटो आपला भाजून झालेला आहे व्यवस्थित. आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत लसूण. एक मिनिट परतून घेऊयात आपण लसूण. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत 1/2 टीस्पून हळद, 2 चमचे लाल तिखट, मसाला आपला भाजून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिंच. याला व्यवस्थित परतून घेऊयात आपण. चिंच अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता, अदरवाईज स्किप करू शकता. चिंच जरी टाकली नाही तरी पण कारलं बिलकुल कडू होत नाही. तुम्हाला कारलं चटपटीत हवं असेल तर तुम्ही चिंचेसोबत थोडासा गूळ ऍड करू शकता. आणि तुम्हाला अगदी बेसिक चव हवी असेल कारल्याची तर तुम्ही गूळ आणि चिंच दोन्ही स्किप करू शकता. आपण जे मगाशी कारलं भाजून घेतलेलं आहे ते आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत.
आपण ह्याला परतून घेऊया. कारलं व्यवस्थित परतून घेऊयात जेणेकरून मसाला सर्व कारल्याला लागेल. तुमच्या लक्षात आलं असेल की आपण ही रेसिपी बनवताना मिठाचा अगदी कमी वापर केलेला आहे, कारण आपण कांदा भाजताना सुद्धा याच्यामध्ये हलकंसं मीठ ॲड केलं आहे आणि आपण कारलं जे आहे ते 4 ते 5 तास मिठामध्ये मुरत ठेवलेलं होतं. त्याच्यामुळे आपण मीठ अगदी कमी वापरलेलं आहे. सुरुवातीला आपण कारलं भाजून घेतलं होतं, त्याच्यामुळे त्याला जास्त शिजवायची गरज नाही. आपण फक्त एक 2 ते 3 मिनिटं याला वाफवून घेऊया. अगदी 2 ते 3 मिनिटं आपण वाफवून घेऊया कारलं. लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्व अगदी आवडीने खातील असं कारलं आपलं रेडी झालेलं आहे.